ठाण्यामध्ये चड्डी बनियन गँग आता सक्रिय झाल्याचं दिसतं आहे प्रथमदर्शनी। पहिल्या दरोड्याचा घरफोडीचा प्रयत्न फसलाय, पण सीसीटीव्हीमध्ये चड्डी बनियन गँग ठाण्यात आल्याचं स्पष्ट दिसतंय। कोकणीपाडा परिसरात 3 वर्षापासून बंद असलेल्या एका घरात घरफोडीचा प्रयत्न झाला, पण शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे तो फसला। मात्र रौनक पार्कमध्ये सीसीटीव्हीमध्ये हा झालेला प्रकार कैद झाला आहे आणि या सीसीटीव्ही फुटेजवरून प्रथमदर्शनी हे चोरटे चड्डी बनियन गँगचे असल्याचं दिसतंय। पोलिसांचंही तसंच म्हणणं आहे। तपासाअंती सत्य समोर येईल असं पोलीस म्हणतात। दरम्यान नागरिकांनी सतर्क राहावं आणि काळजी घ्यावी असं आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे। पोलिसांनीही गस्त वाढवली आहे। निकेश शार्दूल आपले प्रतिनिधी फोन लाईनवरून आपल्याबरोबर आहेत। निकेश, यापूर्वी मुंबई आणि कल्याण परिसरामध्ये चड्डी बनियन गँगने धुमाकूळ घातला होता आणि आत्ताही पोलिसांचा असाच संशय दिसतोय। घरफोडीचं जे प्रकरण एक ठाण्यातनं समोर येत आहे। एकंदरीत ठाण्यातील घोडबंदर रोडवरती रौनक पार्क ही मोठी एक सोसायटी आहे। त्यामध्ये 7 ते 8 जण ही तीक्ष्ण हत्यारासह चड्डी बनियानवरती चोर हे घुसताना दिसलेले आहेत। ते एका सीसीटीव्हीच्या दृश्यानुसार पाहिल्यानुसार ही चड्डी बनियान गँग असल्याचा संशय पोलीस व्यक्त करतात। हे चड्डी आणि बनियानवरती असलेले हे चोर आहेत। त्यांच्या हातात तीक्ष्ण हत्यार आहेत। ते बिल्डिंगमध्ये इमारतीत घुसतात, त्याच्यानंतर एक घरफोडी करतात। घरामध्ये त्यांना काही सापडत नसल्याने ते खाली हात परततात। या संपूर्ण प्रकारामध्ये सीसीटीव्ही हा जो संपूर्ण प्रकार आहे जो हा सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे आणि पुन्हा एकदा या प्रकारामध्ये पुन्हा ठाण्यात चड्डी बनियांची दहशत निर्माण झालेली आहे। या संपूर्ण प्रकाराचा आता ठाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्हीच्या आधारे या सर्वांचा शोध घेणं सुरू आहे। बरोबर निकेश, 4 ते 5 जण दिसतायत या व्हिडिओमध्ये। किती वाजताचा हा प्रकार आहे आणि घरफोडी ते का करू शकले नाहीत? हे घरी एकंदरीत या घरामध्ये कोणीही नव्हतं आणि रात्री हा झालेला प्रकार आहे असं पोलीस सांगतात आहेत। ह्या घरामध्ये हे लोक घुसले, मात्र ह्या घरामध्ये त्यांना काहीच सापडलं नसल्याने हे खाली हात परतले। निकेश, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। आता चड्डी बनियन गँग ठाण्यामध्ये देखील सक्रिय झाली की काय असं वाटावं, कारण सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे जे घरफोडी करणारे 5 जण आहेत ते दिसत आहेत। हे सगळे चड्डी बनियन गँग प्रमाणे त्यांची कार्यपद्धती आहे आणि त्यामुळे पोलिसांनीही तोच संशय व्यक्त केला आहे।